तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। खोटं बोलणारा व्यक्ती कसे ओळखायचे आणि जर तुम्हाला ओळखायचे असेल तर हे नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत। आणि लास्टचा नियम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या नियमाने तुम्ही खोटं बोलणारा व्यक्ती नक्कीच ओळखू शकता। तर हा व्हिडिओ स्किप करू नका। माणसाच्या आयुष्यात खोटं हे टाळता न येणारं सत्य आहे। कोणी स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतो, कोणी स्वार्थासाठी, तर कोणी नात्यांमध्ये फसवण्यासाठी। पण लक्षात ठेवा, खोटं किती हुशारीने बोललं गेलं तर शरीर, मन, वर्तन सत्याची साथ सोडत नाही। आजच्या जगात सगळ्यात महत्त्वाची कला कोणती असेल तर ती म्हणजे माणूस ओळखणं, कारण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवण्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते। हा स्क्रिप्ट तुम्हाला संशय बनवण्यासाठी नाही तर हुशार बनवण्यासाठी आहे। खोटं बोलण्यासाठी जादू, शक्ती किंवा मानसशास्त्राची पदवी लागत नाही, फक्त निरीक्षण, संयम आणि समज अवश्य आहे। नियम 1, खोटं बोलणारी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त बोलते। खरं बोलणं सोपं असतं, त्यासाठी फार विचार करावा लागत नाही, पण खोटं बोलणं कठीण असतं, कारण मेंदूला एकाच वेळी 3 कामे करावी लागतात: खोटं तयार करणं, ते लक्षात ठेवणं आणि समोरच्याला पटवणं। म्हणूनच खोटं बोलणारी व्यक्ती जास्त बोलते, ती अनावश्यक तपशील देते। साध्या प्रश्नाची उत्तर देताना मागची कथा, आजूबाजूचे लोक, वातावरण, वेळ, भावना सगळं सांगायला लागते। उदाहरण, तुम्ही एखाद्याला विचारलं, काल तू उशिरा का आलास, तर खरं उत्तर असेल तर काम जास्त होतं म्हणतात, आणि पण जर ते खोटं उत्तर असेल तर अरे काल काय झालं माहिती आहे का, आधी बसने थांबवलं, मग ट्रॅफिक लागला, मग फोन बंद झाला, आणि मग पाऊस आला, मग बस चुकली। हे सगळं ऐकताना लक्षात ठेवा की कोणीच खरं सांगताना इतकं स्पष्टीकरण देत नाही। खोटं बोलणारी व्यक्ती स्वतःलाच पटवण्याचा प्रयत्न करत असते, जणू ती स्वतःशीच म्हणते की असते हे खोटं मजबूत वाटायला हवं। लक्षात ठेवा, खरं थोडक्यात सांगतं, खोटं लांब असतं। नियम 2, डोळ्याचा संपर्क नैसर्गिक राहत नाही। डोळे खूप काही सांगतात। माणूस तोंडाने खोटं बोलू शकतो, पण डोळ्याने नाही। खोटं बोलणाऱ्या व्यक्ती 2 प्रकारे वागते। पहिला प्रकार, सतत डोळे चुकवणारे लोक, ते खाली पाहतात, इकडे तिकडे पाहतात, डोळ्यात नजर मिळवत नाहीत, कारण डोळ्यात नजर मिळवणारी म्हणजे सत्याशी सामना करणं। दुसरं प्रकार, मुद्दाम जास्त डोळ्यात पाहणारे लोक, ते नॉर्मलपेक्षा जास्त वेळ डोळ्यात पाहतात, जणू काही म्हणतात की बघ मी खोटं बोलत नाही। हे 2 प्रकार अस्वाभाविक आहे। नैसर्गिक माणूस बोलताना सहज नजर मिळवतो आणि सोडतो, त्याला यावर नियंत्रण ठेवावे लागत नाही। खोटं बोलताना व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवतो, आणि जिथे नियंत्रण असतं तिथे नैसर्गिकपणा नसतो। नियम 3, आवाज, गती आणि शब्दामध्ये बदल होतो। खोटं बोलताना शब्द बदलत नाहीत, तर आवाजही बदलतो। कधी आवाज खूप हळू होतो, कधी अचानक मोठा होतो, कधी शब्द अडखळतात, पण मध्येच म्हणजेच ते अशी भर पडते। हे सगळं का होतं? कारण मेंदू तणावात असतो। खरं बोलताना मेंदू आठवण सांगतो, खोटं बोलताना मेंदू कथा तयार करतो, आणि कथा तयार करताना चूक होऊ नये म्हणून तो वेळ घेतो। म्हणूनच खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याचा वेग बदलतो। आवाज हा भावनाचा आरसा आहे, आणि खोटं बोलताना आतली भावना अस्ताव्यस्त असते। नियम 4, शरीराची भाषा तोंडाशी जुळत नाही। मानवी शरीर सत्याशी प्रामाणिक असतं, म्हणून शिकून खोटं बोलू शकतो, पण शरीरात शिकवण येत नाही। खोटं बोलताना शारीरिक छोटे छोटे संकेत, मानेला किंवा चेहऱ्याला हात लावणं, चुकीचे हालचाल करणं, पाय सतत हलवणं, खांदे आकसणं, हे सगळं अस्ताव्यस्तचा संकेत आहे। खरं बोलणारी व्यक्ती शांत असते, ती शरीर स्थिर असतं। खोटं बोलणारी व्यक्ती आतून घाबरलेली असते, आणि शरीर ते दाखवतं। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तोंड, शरीर आणि वेगळं वागणं असतील तर सत्य तोडलं नाही, शरीरात आहे। नियम 5, साध्या प्रश्नावर चिडचिड किंवा बचावात्मक प्रक्रिया येते। खरं बोलणारी व्यक्ती प्रश्न घाबरू येत नाही, पण खोटं बोलणारी व्यक्ती साध्या प्रश्नालाही वैयक्तिक हल्ला समजते। ती अशी वाक्य वापरते, तुला माझ्यावर विश्वास नाही का, मी तुला खोटं का बोलेन, तू कायम संशय घेतोस। लक्षात ठेव, हे उत्तर नाही, ती पळवाट आहे। खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला प्रश्नाची भीती वाटते, कारण प्रत्येक प्रश्न म्हणजे खोटं उघडण्याची शक्यता। म्हणूनच ती रागावते, विषय बदलते आणि समोरच्यालाच दोष देते। यामध्ये आपण हे 5 नियम पाहिले आहे। तर जर तुम्हाला हे नियम जर खूप आवडले असेल तर लाईक करा। चला तर आपण पुढचं सुरुवात करूया।
नियम 6वा नियम, वेळ, क्रम आणि तपशिलामध्ये विसंगत दिसते. खरं कधीच बदलत नाही, पण खोटं प्रत्येक वेळी थोडं थोडं बदलतं. खोटं बोलणारी व्यक्ती आज एक गोष्ट सांगते, उद्याच गोष्टीची दुसरी आवृत्ती सांगते. वेळ बदलते, ठिकाण बदलतं, माणसं बदलतात, घटनेचा क्रम बदलतो. हे मुद्दाम केलं जात नाही, तर विसरण्यामुळे होतं. कारण खरं आठवणीत असलेलं असतं, पण खोटं कल्पनेत तयार केलेलं असतं. कल्पना लक्षात ठेवणं कठीण असतं. म्हणूनच खोटं बोलणारी व्यक्ती एकच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळंच बोलते. जर तुम्हाला कोणाचं खोटं ओळखायचं असेल तर शांतपणे त्याचं गोष्टीबद्दल वेगवेगळ्या वेळी प्रश्न विचारा. खरं कायम एकसारखं असतं, पण खोटं बदललेलं असतं. नियम 7, मी खरंच सांगतोय अशा वाक्याचा अतिरेक होतो. खरं बोलणारा माणूस स्वतःवर शंका मारण्याची गरज नसते, पण खोटं बोलणारी व्यक्ती वारंवार अशी वाक्य वापरते, मी खरंच बोलतोय, विश्वास ठेव माझ्यावर, देवाची शपथ, आईची शपथ, माझ्या आयुष्यात मी असं कधीच करणार नाही. ही वाक्ये एकताच भावनिक वाटतात, पण हीच सर्वात मोठी चेतावणी असते. खोटं बोलणारी व्यक्ती शब्दांना भावनिक वजन देऊन खोटं झाकण्याचा प्रयत्न करते. खरं स्वतःचं मजबूत असतं, खोट्याला आधार लागतो. नियम 8, धोकादायक प्रश्न आला की विषय बदलला जातो. तेव्हा खोटं उघड होण्याची शक्यता वाढते. तेव्हा खोटं बोलणारी व्यक्ती थेट उत्तर देत नाही. ती विनोट करते, फोन काढते, दुसऱ्याच्या विषयावर बोलते, तुमच्यावर प्रश्न टाकते. उदाहरण, तुम्ही विचारला, तू काल कुठे होतास? ती उत्तर देते, अरे ते सोड, तुला माहिती आहे का आज ऑफिसमध्ये काय झालं? हा सरळ पळ काढण्याचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, विषय बदलणं म्हणजे सत्य टाळणं. नियम 9, भावना बनावट अति किंवा पूर्णपणे गायब असतात. खोटं बोलताना भावना नैसर्गिक राहत नाही. काही लोक खूप जास्त अभिनय करतात, खूप राग, खूप हसणं, खूप दुःख दाखवणं, तर काही लोक अगदी कोरडे वाटतात, जणू काही त्यांचा काहीच फरक पडत नाही. हे गोष्टी टोकाचे प्रश्न संशयास्पद आहे. खरं बोलताना भावना नैसर्गिक आणि समतोल असतात. खोटं बोलताना भावना एकतर ओव्हरडोसमध्ये असतात किंवा पूर्ण बदलत असतात. 10, आतून येणारी चेतावणी, दुर्लक्ष करू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. कधीकधी तुमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसतो, पण तरीही आतून एक आवाज येतो की काहीतरी बरोबर नाही आहे. ही भावना अचानक येत नाही, ती तुमच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि तुमच्या मेंदूच्या संकेतामुळे तयार होते. आपला मेंदू हजारो लहान संकेत नकळत ओळखतो. आवाज, डोळे, वेळ, शब्द, वर्तन आणि मग मन सावधान करतं. बहुतेक लोक इथे चूक करतात. ते या भावनेचे दुर्लक्ष करतात आणि नंतर फसवले जातात. लक्षात ठेवा, तुमचा अंतर्गत प्रेरणा ही तुमचा सर्वात जुना आणि प्रामाणिक मित्र आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.